ऐका बड्या, राडा होणार म्हणजे होणार. रंबा हो. जय महाराष्ट्र भाऊ, मी तुमचा लाडका मंकाय भाऊ. तर आज आपल्या गणेश भाऊचा बर्थडे आहे, मग राडा तर होणार रे भाऊ. भाऊ म्हणलं राडा नंतर करू, पहिले पार्टी कुठं देतं ते सांग म्हणलं. चलणार रे भाऊ, मग जाऊ म्हणे हॉटेल पाहिलं. मग आम्ही सरळ आलो पंढरीच्या राजा हॉटेल वरती. आतमध्ये गेलो, मेनू वगैरे पाहिला. मग 230 वाली थाली फिक्स केली आम्ही. मग तिथून सरळ आलो आम्ही पार्किंग मध्ये. इथं सर्व मित्र परिवार गोळा झाला आणि सरळला म्हणलं तुम्ही जा सरळ राजा पंढरीच्या हॉटेलमध्ये. आणि आम्ही सरळ आलो रूम वरती, कारण भाईची तयारी राहिली होती ना रे भाऊ. भाऊ लेट पण ताटात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तयारी वगैरे झालं, माहीला घेतला आणि सरळ आलो गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. इथं ताई आणि दाजी होते, त्याला गाडी दिली, आम्ही निघालो पैदल. मग मी आणि कपिल सरळ रूमवर गेलो. आम्ही दोघांना तयारी केली आणि आम्हाला घ्यायला डबल गाडी बी आली. मग आम्ही पोहोचलो राजा पंढरीच्या हॉटेल वरती. तिथं पोहोचलो तर पाहिलं इथं बर्थडे चालू झाला. अरे नाही हे आपलं नवं, हे दुसऱ्याचं होय. मग सरळ आपल्या पोट्ट्यापाशी गेलो, पोरं मस्त शेकू राहिले होते. त्यानंतर लागला भाऊ आमचा नंबर आणि आता बर्थडेचा राडा. पहिले तर पोरांना केक सेटअप केला, त्यानंतर गणेश भाऊची एंट्री झाली. मग झाला भाऊ केक कटिंग आणि त्यानंतर झाला धिंगाणा. या ब्लॉग मध्ये सरांचे फोटो तर नाही टाकले, पण लंबालाचा व्हिडिओ काढला, कारण सर्व आपल्या प्रेमाची माणसं आहे. आता सर्व झालं तर चला म्हटलं आता जेवण करून घेऊ. पहिले तर आमचा एवढा जणांचा टेबल अरेंजमेंट केला, त्यानंतर सर्वजण बसले. इकडे जेवण बी रेडी झालं, त्यानंतर सर्वांना जेवण आलं. भावांना म्हटलं जेवढं खायचं तेवढं का, भाऊचा बर्थडे आहे आपला. मी आता भाऊ वाट्याचा ढिगच लावला. जेवण झाल्यानंतर आला बिल द्यायचा टाइम. काउंटर वरती गेलो, बिल पाहिलं. भाऊ बिल पाहिलं, मी विचार केला मी कधी बर्थडे सेलिब्रेट करणारच नाही. आजच्यासाठी एवढंच, तोपर्यंत मग काय बाबा.